संपूर्ण महाराष्ट्रभर सरकारकडून 3 दिवसाचा दुखवटा जाहीर, तसेच आज शासकीय सुट्टी जाहीर. पण आम्हाला याचं काही देणं घेणं पडलं नाही. अशा आविर्भावात आपल्या शहरामध्ये अवैध ऑनलाईन लॉटरी सेंटर थाटामाटात सुरू. याबाबत अधिक माहिती अशी की आपणा सर्वांना माहीतच आहे की आज आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. संपूर्ण महाराष्ट्रासाठी ही दुःखद घटना असून प्रत्येकजण या दुर्घटनेने हळहळ व्यक्त करत आहे. राज्य सरकारने 3 दिवसाचा दुखवटा जाहीर केला आहे व आज शासकीय सुट्टी जाहीर करण्यात आली होती. या अनुषंगाने सर्व शासकीय कार्यालये बंद ठेवण्यात आली होती. परंतु या उलट की काय, सर्व काही माहीत असताना देखील आजच्या दिनी सुद्धा शहरात ठिकठिकाणी दिशाभूल करणारे सरकार मान्य ऑनलाईन लॉटरी सेंटर असे फलक लावून कोणत्याही प्रकारचा वैध परवाना नसताना अवैधरित्या अगदी बिनधास्तपणे निर्भीडपणे ऑनलाईन लॉटरी सेंटर जोमाने सुरू होते. खरे तर ऑनलाईन लॉटरीच नव्हे तर इतरही अनेक अवैध व्यवसाय सुरू होते. परंतु माय मराठी टीव्ही प्रत्यक्ष जाऊन पाहणी करून पुराव्यासह वृत्त प्रसिद्ध करते. वेळेअभावी सर्व ठिकाणी जाऊ शकली नाही, परंतु आज ज्या ठिकाणी गेलो त्याबद्दलची माहिती सादर करीत आहोत. या ऑनलाईन लॉटरी सेंटर धारकापैकी काही जणांना माय मराठी टीव्हीच्या प्रतिनिधीने विचारणा केली असता त्यांनी त्यांची नावे न सांगण्याच्या अटीवरती असे सांगितले की आम्हाला कोणी बंद ठेवा असे सांगितलेच नाही. मग कोण चालू अथवा बंद ठेवा म्हणून सांगते हे त्यांनाच माहिती. आपण माय मराठी टीव्हीने चित्रीकरण केलेल्या या छायाचित्रात पाहू शकता की कशा प्रकारे हे सर्व काही सुरू आहे. यामध्ये त्यांच्या दुकानात लावलेल्या घड्याळ देखील आपल्याला पाहाव्यास मिळेल, म्हणजे नक्की वार पण आपल्या लक्षात येईल. तसेच आजच्या तारखेच्या या लॉटरीच्या चिठ्ठ्या देखील पाहाव्यास मिळतील. एकंदरीतच ही परिस्थिती पाहता यांच्यावर कोणाचा अंकुश आहे की नाही, अशीच परिस्थिती सुरू राहणार की यावरती काही निर्बंध लावले जाणार, अशीच चर्चा सध्या शहरात दबक्या आवाजात ऐकाव्यास मिळत आहे.